आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इस्लामपूरच्या नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता। शहराच्या नावामध्ये कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे पाठवला होता नामकरणाचा प्रस्ताव। गुंड निलेश काळवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डामधून गाडी पुणे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। जळगावमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमात तरुणांना नोटा उधळल्या। नोटा उधळणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक। नोटांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल। पोलीस मुख्यालयामधील सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झाली होती निवड। पुण्यातल्या कार्यक्रमाला मुरलीधर मोहोळांची उपस्थिती। महादेवी हत्तीणीची आरोग्य तपासणी करण्याचे उच्चाधिकार समितीचे आदेश। 31 ऑक्टोबरला वनतारा इथे होणार तपासणी। हत्तीणीला महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या 20 दिवसांमध्ये घ्या, समितीच्या आदेशामध्ये नमूद। जळगावच्या सराफा बाजारामध्ये आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 1,000ची तर चांदीच्या दरामध्ये 6,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,26,690 वर, तर चांदीचे दर जीएसटीसह 1,56,560 रुपयांवर। छठ पूजा आणि दिवाळीनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार। 12वीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार। परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत। 10वीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत।